तू जाऊबाईच होत ना? हॅलो, नीलिमा, तू इथे अशी अचानक? सरप्राईज. पण तुम्ही सगळे बाहेर का उभे? माधव, आय थिंक मी चुकीच्या वेळी आली आहे. नाही नीलिमा, तसं नाहीये. ऍक्च्युली तू अशी अचानक आल्यामुळे सगळ्यांना सुचेनासं झालंय. आणि परत तुझा हा असा बदललेला लुक, म्हणून मला. नक्की? होय वहिनी, खरंच काय नाही झाला हा. मग तुम्ही सगळे बाहेर का आहात? सगळेच. मला काय झालंय ते कळणार आहे का? नीलिमा, खरंच काही नाही झालंय असं. खरंच काय नाही झालं काय? काय झालंय? तुम्ही माका विचारतात? मी सांगते, सगळा सांगते. पण तुमचा विश्वास बसत काय? माधव, काय चाललंय मला कळेल का? कोण नाही सांगणार काय? खरा बोलू हिम्मत वई ना. हा काय कुणाल? कोणातच हिम्मत नाही. हा गप्राव, आता तुझ्या खोलीत. माझ्यावर ओढून काय होणार हा काय? पण ठीक हा, तुम्ही म्हणतास तर मी गप राहते. पण जा काय हा आता तुम्हीच यंका सांगा. जमला तर. थांब सुषमा, तूच सांग काय झालंय ते. नीलिमा, आपण वर जाऊया. मला कळायला हवं. झालं? तुमका सांगूक सांगितलंय, पण तुम्ही सांगितलंच नाही. मग आता माकाच सांगूचा लागतला. सुशल्या, मागेच थांबा. तुम्ही हात उचलशाल आणि मी मार खाईन असा वाटला तुमका? मी छाया नाही है. आता सांगूनच टाकताय काय ता? माका सांगूचा लागतला. माझा नाईलाज हा आणि सगळा खरा खरा सांगूचा लागतला. माका माफ कर. वहिनी, तुमचं नवरो लय चांगलो हा, देव माणूस हा. दुसऱ्यांचो किती विचार करता, माझो पण लय विचार करता. मी या घरात एकटा राहतय, माझ्याशी बोलूक वांगडा कोण नाही, म्हणून माझ्या खोलीत इलो माझ्याशी बोलूक. आपली बायको मुंबईत गेली याचा दुःख तर त्यांका हाच, पण त्यापेक्षा जास्त मी हय कसा एकटा राहतय त्याचा दुःख हा. म्हणून त्यांनी माका लग्नाचा सुचवल्यानी मी पण लग्न करूक तयार झाले. पोरगो पण बघितल्यानी. रघु काकांनी सुचवलेला स्थळ हा तो. काय त्याचं नाव? अजय परब. नाही नाही नाही, तेका वाडीत सगळे अजय देवगण म्हणतात.
सुसल्या गपराव, तोंडात किडे पडतील तुझ्या. तुमका जे काही शिवशाप द्यायचं होत ना ते नंतर देव. माका काळजी नाही, माका काय फरक पडत नाही त्यांनी. पण जरा धीर धरा. अजून सगळा काय सांगितलंय तर मी लग्न करूक तयार झाले. यांनी माका लग्नासाठी तयार केल्याने. पण जर मी त्याच्याशी लग्न केलंय तर छायाचं कसं वय? म्हणजे छाया आणि अजय वय एकमेकांका चोरून भेटतात. आज पकडला गेला. म्हणजे आम्ही त्या दिवशी गाडीत अडकलो होतो तेव्हा आम्हाला जो दिसला तो अजयच होता, हो ना छाया? तो काय नाही बोलणार आता, आणि आता कोणच काय नाही बोलणार. माधव, तुला सांगितलं होतं ना तू या सगळ्यात पडू नकोस म्हणून. का लग्न जमवण्याच्या मागे लागलायस? म्हणजे तुमका ह्याच्यातला काहीच माहित नव्हता? माका वाटलं. सुषमा, का आगीत तेल ओततेस? छे हो, मी असं कित्या करीन, पण माका वाईट वाटतं. तुम्ही एवढा सगळा केलास, मग आपल्या बायकोपासून कित्या लपवलास? बायको है नाही म्हणून हवा तर करायचा होता का तुमका? सुसल्या गपराव. मी गपच राहणार आहे आता. माका मध्ये पडूचा नाही हा. वहिनी, ज्या काही हात आम्ही तुमका सांगितला, आता काय तर तुम्ही ते बघा. हे बघ निलिमा, असं काही नाहीये. मला खरंच माहित नव्हतं तो मुलगा छायाला आवडतो. मी फक्त. माधव प्लीज, आता मला कुठलाही एक्सक्यूज नकोय. निलिमा, तुका घराचा वाटोळाच करूच असा. निलिमा म्हणाली होती ही सरप्राईज देईन म्हणून, पण असं अचानक येऊन सरप्राईज देईल असं वाटलं पण नव्हतं. आजचीच तू तरी बोलायचंस ना येतोय म्हणून. अहो डॅड, मम्माचं अचानक ठरलं. तिने तुम्हाला कॉल करायचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही तो कॉल कट केलात. त्यानंतर तीच मला म्हणाली की तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मग. अरे पण ह्या सरप्राईजमुळे काहीतरी भलतंच होऊन बसलं. माधवा, पण तू वहिनीचं फोन किती कट केलंस? हा मग काय करू, सोबत सुषमा होती. आणि जेव्हा जेव्हा निलिमाने मला सरप्राईज द्यायचं ठरवलं तेव्हा तेव्हा माझा अंदाज त्याबद्दलचा चुकलाच होता. त्यामुळे मी म्हटलं यावेळी लक्षच द्यायचं नाही. आणि मग पण ह्यो काय अवतार करून घेतलेलो हा? केवढे होते ते केस? अगं काकी, मम्माचे जरा केस गळत होते ना, म्हणून तिने हेअरकट केलं. बाकीच्यांचे केस काय गळत नाहीत काय म्हणून ह्या असा? गावात लोकांनी बघितल्यानी तर काय म्हणत, बायकांची सून बघा कशी मिरवता. आहे बघा आता, मी साधी टिकली लावूक विसरलंय तर बोलतास ना माका. मग आता बोला बोला बोला. सरिता, ह्या बोलूकच वया काय? आता काय करूचा तर बघूक वया. मी निलिमाला शब्द दिला होता की मी यात पडणार नाही म्हणून. तरी सुद्धा मी सुषमाच्या लग्नासाठी प्रयत्न करतोय हे तिला आता कळलंय. मला नाही वाटत ती आता माझ्याशी बोलेल म्हणून. माधवा, मी बोलू काय वहिनीशी? नाही नाही, आता ती खूप चिडली आहे. आता ना ती काही ऐकून सुद्धा घेणार नाही. डॅड, आय रिअली थिंक यू शुड मीट हर. आर्चीस, तू तुझ्या मामाला ओळखतोस ना. अरे या अवस्थेत मी जर तिच्या समोर गेलो ना तर पुन्हा वाद होईल. अरे पण माधवा, एकदा बोलूकच वया ना. ते काय समजावून सांग, या सगळ्या घरासाठी करतो. आता सुशल्या घरातून बाहेर गेला की सगळं ठीक होईल, सांगते का? हो, मी तसं सांगितलं तिला.
हो, याआधी मी तिला हे सांगितलं होतं, पण तिच्यावर काही परिणामच झाला नाही. ती काही फारशी रिॲक्टच झाली नाही. तिचं म्हणणं होतं की मी यात इन्व्हॉल्व्ह होऊ नये बस. पण माधवा, तू एकदा वहिनीशी बोलून घे. वय भाऊजी, जावा एकदा बोला त्यांच्याशी. नाही ऐकणार ती. अगं, सुषमानी ज्या पद्धतीने तिच्या समोर सगळा तमाशा केलाय ना, ती मला नाही वाटत माझं काही ऐकेल. अरे पण माधवा, सुशल्या कसा हा तर माहित आहे ना ते का? हो डॅड, तुम्ही ममाशी एकदा बोलून बघा ना. डॅड, तुम्ही आता जर तिच्याशी नाही बोललात ना तर मे बी ती अजून हर्ट होऊ शकते. ठीक आहे, बघतो मी, प्रयत्न करू. नीलिमा, अगं तू अशी अचानक कशी आलीस? मला तर वाटलं तू आता येणारच नाहीस. हो सॉरी, माझ्या येण्यामुळे तुला प्रॉब्लेम झाला ना. अगं तसं नाहीये. तसंच आहे माधव, मी इथे नव्हते तर तुला मोकळीक मिळाली होती ना. तुला सगळं तुझ्या मनाप्रमाणे करता येत होतं. तंत्रमंत्र केले असशील, सुषमाच्या लग्नासाठी प्रयत्न केले असशील. हा, असशील नाही, केलेसच. तिनेच सांगितलं तिच्या तोंडाने. आणि हे सगळं तू माझ्यापासून लपवून करत होता. तिनेच सांगितलेलं आहे. अगं पण सुषमाच्या लग्नाबद्दल मी तुला आधीच बोललो होतो. तू यात पडू नकोस असंही मी तुला सांगितलं होतं. अगं पण घरासाठी काय घरासाठी? घरासाठी आपल्यामध्ये वाद झालेले चालणार आहेत तुला? ह्या घरासाठी तू कितीही चुका केल्यास तरी मी तुला माफ करत राहायचं अशी अपेक्षा आहे का तुझी माझ्याकडून? ह्या घरासाठी तू मला आणि आर्चिसला सुद्धा गमवायला तयार होशील. मग काय बोलतेस तू? हे काय खोटं आहे यात? आम्ही निघालो तेव्हा तू यायला तयार झालास का? अगं जमिनीची कामं होती. किती झाली कामं? ते हे म्हणजे ती कामं होण्यासाठी तू खूप प्रयत्न केले असशील. अगं म्हणजे रघु काकांकडून. निलिमा, माझं ऐकशील? काय ऐकायचं राहिलंय अजून? सॉरी. किती सहज बोलता येतं ना सॉरी. पण दिलेला शब्द पाळणं खूप कठीण असतं माधव. आणि तुझ्यासाठी ते इम्पॉसिबल. निलिमा, माझ्या मनातून तू उतरलायस. निलिमा, अगं या सगळं करण्यापेक्षा बाई जाऊन जीव द्यायचो. तोंडा काय फासलास तू? अगं काहीच कसं वाटत नाही का तुका? तू या घरात कसं राहतोस ना तास बघताय मी. चालता हो, तोंड नको दाखवू तुझं. चालता हो. माका नाही वाटणं ही माणसं माझा लगीन लावून देतील. कुणी एक माझा विचार करणार नाही.
सांग मका गणेश, मी आयुष्यभर एकटा राहा काय रे? मका मन नाही आका, मका काय वाईट वाटणार नाही, कुणाक माझी पडलेली नाही हा. आत्या, असं रडायचं नाही, किती वेळा सांगितलं तुला. शांत हो आधी. नाही गणेश, मी ठरवून टाकले, ही माणसा जर माझं ऐकणत नाही तर मी स्वतः संपवून टाकलाय. आत्या थांब, कुठे जातेस तू? मी विहिरीत जीव देऊन जाते, ती बोलवता हा मका. आत्या, कुठेही जाणार नाहीयेस तू आणि काही करणार नाहीयेस. बस इथे बस. नाही गणेशा, मका जाऊन दे, मका जाऊ खया, मका जगूचा नाही हा. आत्या, हे असं काही बोलायचं नाही. मग तूच जग, तूच जग, मी काय करू, काय करू मी? आत्या, मी आहे ना. बघ, कोणी तुझ्या सोबत नसलं ना तरी मी आहे. पण मका त्याच्याशी लगीन करूच असा. अजय सोबत तुझं लग्न मी लावून. खरा विश्वास ठेव माझ्यावर. माधव वैनिक समजून गेलो हा खरा, पण त्याचं पण बरोबर हा. वहिनी नाही ऐकूची. काय झालं ऐकू? असं काय केल्याने भाऊजींनी? ते आपल्याला कळता, वहिनी कळू नको काय? आर्चिस, तू कधी आलास? अगं झाला थोडा वेळ. आणि काकी कुठे? वरती आहेत. मी भेटून येते काकीला. नको, तू जाऊ नको, आधीच ते भडकले होत. त्यात अजून तू जाऊ नको, खायचं अख्खंही निघायचं. काय झालंय? काय नाही झाला, माधव सांगत नेली. मग तुम्ही जाऊन झोपा. आरचीसा, तू जाऊन पण आराम कर. हा, गाडी चालवून दमलो असशील ना. हो. जा, अभिरामाच्या खोलीत जा. मी अंथरूण घेऊन येते. अहो, तुम्ही पण झोपा आता. सकाळीच उठून पळशाल शेतावर. तुम्ही हयच हत. तुम्ही फक्त गप्पच राहा. बोलतालाच रे काय तुम्ही? त्या सुशल्याक तुम्ही घरात आणलास आणि आता बघतास ना माझ्या पोरांच्या संसारात कसे काडियो घालता ते. माधव आणि निलिमाचा भांडण झाला त्याचा कारण पण त्याच हा. माधवांतरी इले आईला कित्याक निलिमाक सांगायचा लग्नाचा. ह्या असा थांबूचा नाही. तुम्ही एकदा बोलाच, समज देवा ते का. माझ्या पोरांच्या संसारात काय होता कामा नये. ऐकतास ना तुम्ही? दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, वहिनीनो, सरिता वहिनी, लवकर यावा बाहेर. दत्ता भाऊ, लवकर यावा. काय झालं रे नाथा? या बघा कायदा.